गृह राज्य मंत्री गन नहीं लगा हर्ष सिंघवी यांनी ट्वीट केलंय को निशाना नहीं बनाया गया यहाँ पे। लेकिन जो ड्रोन थे वो लाल चौक से चल के जो श्रीनगर के शिवपुरा या बादामी बाग कंटोनमेंट कहे तो उसकी तरफ जैसे ही ये ड्रोन घूमे तो एयर डिफेंस सिस्टम जो कि यहाँ पे सेना मुख्यालय पे लगे हुए थे वो एक्टिवेट हो गया और इन ड्रोन्स को निशाना बनाकर फायरिंग की गई। अभी भी जो है हालांकि खामोशी अभी है, अभी किसी भी तरह की गनगरज सुनाई नहीं दे रही है जिस जगह पे हम मौजूद हैं, लेकिन हाइटेंड अलर्ट पे पूरे कश्मीर को डाल दिया गया है। खासतौर पर हवाई अड्डे के आसपास को हाई अलर्ट पे डाल दिया गया है। तेव्हा श्रीनगरच्या आकाशात ड्रोन दिसलेले आहेत आणि हे ड्रोन अर्थात भारताने जी आधुनिक डिफेन्स सिस्टीम वापरलेली आहे त्या डिफेन्स सिस्टीमनं पाडलेले आहेत। पाकिस्तानकडून जे सध्या आगळीक सुरू आहे, जी कुरापत सुरू आहे, त्याला चोख प्रत्युत्तर भारत कशा पद्धतीने देतोय याबद्दलचे आपण अपडेट जाणून घेतोय। तर तिकडे कच्छमध्ये पाकिस्तानचे ड्राहाट ड्रोन दिसलेले आहेत, ही एक महत्त्वाची अपडेट। कच्छच्या सीमेवर पाकिस्तानचे ड्रोन दिसलेले आहेत आणि त्यानंतर आता हे जम्मूच्या आरेसपुरा सेक्टरमध्ये देखील पाकिस्तानचा गोळीबार सध्या सुरू आहे आणि पाकिस्तानच्या गोळीबाराला बीएसएफ कडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे। तर कच्छमधल्या सीमावर्ती भागात देखील मोठ्या प्रमाणात पाकिस्तानचे ड्रोन दिसलेत। गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवींनी ही ट्विट करून माहिती दिलेली आहे। ही एक महत्त्वाची अपडेट आणि ड्रोन दिसल्यानंतर आता कच्छ भागामध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे। ड्रोन दिसलेले आहेत पाकिस्तानचे कच्छमध्ये आणि पाकिस्तानचे ड्रोन पाडण्याची सध्या कारवाई सुरू आहे। तेव्हा पाकिस्तानच्या या कुरापती अद्याप सुरूच असल्याचं पाहायला मिळते। 3 तास देखील दिलेला शब्द हा पाकिस्तान पाळू शकत नाहीये। आपलं जे पितळ आहे ते उघडं अवघ्या जगासमोर पडल्यानंतर देखील पाकच्या या कुरापती पाकची ही आगळीक मात्र सुरूच आहे आणि यात पाकिस्तानला पुन्हा एकदा धडा शिकवावाच लागणार आहे। कारण श्रीनगरच्या आकाशात शस्त्रसंधी चं उल्लंघन पाकिस्तानने केल्यानंतर पाकिस्तानचे हे ड्रोन दिसलेले आहेत आणि कच्छ जैसलमेर बाडमेरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। राजस्थानमधला हा संपूर्ण परिसर आहे। तर तिकडे आतापर्यंत 9 शहरांमध्ये पाकिस्तानचे ड्रोन दिसल्याची माहिती मिळते आणि या सगळ्याबाबत आता गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी ट्विट केलेलं आहे। तर काही वेळापूर्वी ओमर अब्दुल्ला यांनी देखील या सगळ्याबाबत ट्विट केलेलं होतं आणि या स्फोटांची त्यासोबतच गोळीबाराची देखील माहिती त्यांनी दिलेली होती। शस्त्रसंधीचं नेमकं काय झालं असा देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला होता। तर तिथे जम्मूच्या आरेसपुरा सेक्टरमध्ये सध्या पाकिस्तानचा हा गोळीबार सुरूच आहे। तेव्हा नौशेरामध्ये देखील पाकिस्तानचे ड्रोन दिसल्याची माहिती मिळते आणि त्यानंतर आता कच्छमध्ये पाकिस्तानचे 10 ड्रोन सध्या दिसलेले आहेत। त्यामुळे 3 तास देखील पाकिस्ताननं शस्त्रसंधी पाळलेली नाही। या सगळ्या पाठीमागे अनेक जी कारणं आहेत ती कारणं देखील समोर येत आहेत। पाकिस्तानच्या लष्करामध्ये देखील गट तट आहेत आणि याच एखाद्या गटाकडून हा सध्या शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात असावं असं देखील तज्ज्ञांचं सध्या मत आहे। परंतु पाकिस्तानकडून कशा पद्धतीने ह्या कुरापती काढणं सुरूच आहे हे पुन्हा एकदा पाहायला मिळते। पाकिस्ताननं अवघा 3 तास देखील आपला शब्द पाळलेला नाहीये। पाकिस्तानच्या जे ड्रोन आहेत पाकिस्तानचे ते सध्या भारतातल्या विविध शहरांमध्ये पाहायला मिळतात। श्रीनगरच्या आकाशात हे ड्रोन दिसलेले आहेत। कच्छमध्ये देखील 10 ड्रोन सापडलेले आहेत। कच्छ जैसलमेर बाडमेरमध्ये याच अनुषंगाने सध्या ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे। तर श्रीनगरच्या आकाशात देखील हे ड्रोन दिसलेले आहेत। त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर काय नेमकं पुढे घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। चोख असं प्रत्युत्तर भारतीय सेनेकडून देखील देण्यात येतंय। अनेक भागांमध्ये सध्या स्फोटांचे देखील आवाज येत आहेत असं देखील अनेकांकडून सांगण्यात येतंय। त्यामुळे आता या पाकिस्तानला एक धडा शिकवण्याची देखील गरज आहे पुन्हा एकदा। खरं तर भारताकडून जे पाकिस्तानला उत्तर देण्यात आलेलं होतं गेल्या 3 दिवसामध्ये पाकिस्तानकडून अशा पद्धतीनं कुरापती करण्यात येत होत्या, त्या कुरापतींना ठोस उत्तर दिलेलं होतं। या सगळ्याबद्दलची माहिती देखील भारतीय सैन्यानं पत्रकार परिषद घेऊन दिलेली होती आणि तरी सुद्धा ज्या भिकेला लागल्या पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये देखील जाऊन गाऱ्हाणं मांडलेलं होतं, रडगाणं मांडलेलं